दहिवडी शेवरी रस्त्यावर दुचाकी व ओमनीची भीषण धडक, दोघे गंभीर जखमी. सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अपघात. साईड पट्टीला भरण्यासाठी आणलेला मुरुम रस्त्यावर आल्यामुळे अपघात. याबाबतची सविस्तर बातमी पाहू. मान तालुक्यातील दहिवडी शेवरी रस्त्यावर दुचाकी आणि ओमनी गाडी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमी दोघंही जाशी गावचे असून त्यांना तातडीनं पुढील उपचारासाठी पुणे इथं हलवण्यात आलंय. मिळालेल्या माहितीनुसार MH13 AC 4249 क्रमांकाची ओमनी गाडी दहिवडीकडे येत होती, तर MH12Q 8228 क्रमांकाची दुचाकी दरम्यान रस्त्याच्या साईड पट्टीवर टाकलेला मुरुम आणि माती मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पसरल्यामुळे दुचाकी चालकाचा ताबा सुटला व दुचाकी घसरली. त्यामुळे समोरून येणाऱ्या ओमनी गाडीशी जोरदार धडक होऊन अपघात झाला. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे गंभीर जखमी झाले. घटनास्थळी मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. अपघातानंतर काही काळ या मार्गावरील वाहतूक ही ठप्प झाली होती. स्थानिक नागरिकांनी तातडीनं जखमींना मदत करून रुग्णालयात दाखल केले. दरम्यान संबंधित रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर साईड पट्ट्या भरण्याचं काम सुरू आहे. मात्र साईड पट्टीवर टाकलेला मुरुम व्यवस्थित रोलिंग करून दाबून न बसवता तसेच निष्काळजीपणे रस्त्यावर पसरल्यामुळेच हा अपघात झाल्याची चर्चा परिसरात होत आहे. हे काम सोनाई इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीकडून सुरू असून कंपनीच्या निष्काळजीपणामुळे अशा प्रकारचे अपघात होण्याचा धोका वाढल्याची नागरिकांची तक्रार आहे. स्थानिकांनी संबंधित ठेकेदार व प्रशासनानं तातडीनं याकडे लक्ष देऊन रस्त्यावरील मुरुम योग्य प्रकारे दाबून रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी केली आहे. अचानक 60 टन झालेत ना आणि साईड पट्टी काही ठिकाणी भरलेली नाहीत. त्याच्यामुळं ही माती साईड पट्टी भरायचे काम चालू आहे. त्याची माती येते ती पाठीमागून त्यांनी साफ करायला पाहिजे. खरं तर ती गाडी स्लिप होत आहे. ते स्लिप झाले की ती कंट्रोल व्हायला गाडी ती कंट्रोल न झाल्यामुळे ऍक्सिडेंट झालाय. न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले.